श्री स्वामी समर्थ। आज आपण बघणार आहोत सकाळी तोंड न धुता दात न घासता पाणी पिण्याने काय होते, म्हणजेच काय फायदे होतात व पाणी पिताना काय काळजी घ्यायला हवी। तर जाऊया आता विषयाकडे। जेव्हा सकाळी आपण उठतो तेव्हा आपल्या शरीराला पाण्याची अत्याधिक गरज असते, त्यामुळे सकाळी उठल्यावर 2 ते 3 ग्लास पाणी प्यायला हवं। सकाळी उठल्यावर पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडतात, यामुळे रक्त स्वच्छ होतं। रक्त स्वच्छ झाल्याने त्वचेवर चमक येते। शरीराची स्वतःची एक सुरक्षा यंत्रणा असते जी इन्फेक्शन आणि खराब कोशिकांशी लढण्यास मदत करतात। सकाळी पाणी प्यायल्याने इन्फेक्शनसोबत लढण्याची क्षमता वाढते। जपान मेडिकल सोसायटीनुसार रिकाम्या पोटी सकाळी पाणी प्यायल्याने तुम्हाला डोकेदुखी, अंगदुखी, हृदयाचे आजार, वाढतं वजन, अस्थमा, टीबी, किडनी आणि लघवीच्या आजारांचा उपचार घेण्यास मदत मिळते। सकाळी पाणी प्यायल्याने मेटाबॉलिझम सक्रिय होते, त्यामुळे वजन कमी करण्यासही तुम्हाला मदत होते। सकाळी उठून पाणी प्यायल्याने नवीन कोशिकांची निर्मिती होते, यासोबतच मांसपेशीमध्ये सुद्धा मजबूती येते। सकाळी उठून पाणी प्यायल्याने गळा, मासिक पाळी, डोळे, लघवी आणि किडनी समस्या ज्या असतील त्या दूर होतात। त्याचबरोबर आता आपल्याला काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे। तर सकाळी तुम्ही पाणी पित असाल तर काय काळजी घ्यायची आहे? पहिलं म्हणजे तोंडाची स्वच्छता नेहमी ठेवायची आहे। रात्री तोंडात बॅक्टेरिया वाढतात, म्हणून रोज रात्री झोपण्यापूर्वी दात नीट घासणे आणि जीभ साफ करणे आवश्यक आहे। पाणी पिताना ते पाणी कोमट असावे, कारण कोमट पाणी पचन क्रियेला चालना देते आणि शरीर डिटॉक्स करण्यास मदत करते। पुढील काळजी घ्यायची आहे, पाणी हे रिकाम्या पोटीच प्यायचं आहे, यामुळे लाळ पाण्यासोबत आत जाऊन योग्य पद्धतीने कार्य होते। पुढील काळजी घ्यायची आहे ती म्हणजे हळूहळू व सावकाश पाणी प्यायचं आहे, यामुळे पचनसंस्थेला धक्का न बसता योग्य प्रकारे प्रक्रिया होईल। पुढील काळजी घ्यायची आहे, प्लास्टिकच्या बाटलीऐवजी तांब्याच्या किंवा काचेच्या ग्लासातूनच पाणी प्यायचं आहे। व ज्या व्यक्तींना मधुमेह, ॲसिडिटी, पचनाच्या काही समस्या असतील त्यांनी वैद्य व डॉक्टरांच्या सल्ल्यानेच पाणी प्यायचं आहे। तर ही होती आज सकाळी तोंड न धुता दात न घासता पाणी पिल्याने काय होते व सकाळी उठल्याबरोबर पाणी पिताना काय काळजी घ्यायला हवी। तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।